नमस्कार मित्रांनो, आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्या व्यक्तीचे आपण दुसरं नाव किंग ऑफ चॅरिटी नक्कीच ठेवू शकतो. मित्रांनो, ते आणखी कोणी नाही, ते आहे माननीय रतन टाटा. मित्रांनो, रतन टाटा हे भारतातील महान उद्योजक आणि दूरदृष्टी असलेले नेते आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे जीवन आणि उद्योग क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी होते. आज आपण जाणणार आहोत त्यांच्या उद्योगातील प्रवास, विस्तार आणि आपण त्यांच्याकडून शिकू शकणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी. माननीय रतन टाटांचा प्रवास. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि कॉर्नेल विद्यापीठात झाले. हळूहळू ते विविध कंपनीमध्ये अनुभव घेत अध्यक्षपदावर पोहोचले. 1991 साली ते JRD टाटा यांच्यानंतर टाटा समूहातील अध्यक्ष झाले. आता आपण एक लक्ष देऊया त्यांच्या उद्योगांच्या विस्तारावरती. भारतात तयार झालेली पूर्ण स्वदेशी कार टाटा इंडिका ही माननीय रतन टाटा यांचीच कल्पना होती. सर्वसामान्य माणसांसाठी कार या दृष्टिकोनातून नॅनो कार विकसित केली. ही एक त्यांची क्रांतिकारी कल्पना होती. अजून सांगायला लागलो तर जागतिक अधिग्रहण. टाटा ग्रुपने जगभरात मोठे अधिग्रहण केले, जसे टेटली, कोरस, जॅग्वार, लँड रोवर आणि बरेचसे. आज आपण माननीय रतन टाटाकडून काय शिकू शकतो? पहिला धडा, दृष्टिकोन. मोठे स्वप्न पाहायचं आणि त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करायचा. दुसरा धडा, सामाजिक जबाबदारी. केवळ नफा मिळवणे हेच ध्येय नसून समाजासाठी योगदान देणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. तिसरा धडा, संकटात संधी शोधणे आणि धैर्याने निर्णय घेणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. चौथा धडा, सादगी आणि नम्रता. इतक्या मोठ्या पदावर असूनही माननीय रतन टाटा नेहमीच साधे आणि नम्र राहिले. तर मित्रांनो, आजचा हा क्षण तुम्हाला काय शिकवत आहे नक्की सांगा इन कमेंट बॉक्स.